अधिकांश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, जिथे मन प्रसन्न आहे दुःखाची हानी आहे. प्रसन्नता, समाधान हे संतोषराव दुकानात मिळत नाही. हॉटेलचं नाव असू शकते समाधान हॉटेल. आमचे माणसं तेवढंच वाचून आत जाऊन दाबून खातात. बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात. का रे, हॉटेलमध्ये गेलाले का गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि पार तोंड उतरून आला. एका जेवणाचं बिल 12 महिने जेवले असतील लेकरं माझे. एका जेवणाचं बिल तेवढं गेलं. तुला सांगितलं कोणी? कोण नाही सांगितलं. मग का गेला? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलं. समाधान दुकानात नाही, समाधान विचारानं मिळते. पवीचे समाधान. पण विचार करताना प्रापंचिकाने खालावली स्थिती त्याचा करायचा, पारमार्थिकाने उंचावली स्थिती त्याचा करायचा, तर समाधान. उंचावली म्हणजे अरे मी 5 मिनिट देवाचं नाम घेतो तर मला एवढं समाधान, आणि हे 1 तास घेतो म्हणतात तर यांना केवढं समाधान. असा उलट विचार पारमार्थिकाने करायचा. पण प्रापंचिकाने स्थिती खालावली त्याचा विचार करायचा. ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याचा विचार करू नये. मग समाधान बिघडतं भंडारीजी. कारण का तोंड उतरलं, चपला आहे तुझ्या पायात, मला तरी होत्या का? मग आताच कीर्तनातून चोरून आणल्या. लेका फुकट भेटल्या तरी तोंड कसं उतरलं? सायकलवाला गेलं ना. जेव्हा चपलावालं सायकलवाल्याकडे पाहतं तेव्हा समाधान बिघडतं. चपलावाल्याला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं आणि मग देवाचे आभार मानावे. देवा हे तर पाय पोळत चाललं, मला चपला आहे. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार करू नये. फुटपाथवर पडलंय रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं, त्याचा विचार करावा आणि सकाळी देवाचे आभार मानावे. देवा हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार तिथे समाधान आहे. आणि विचार संतांच्या जवळ आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की. आणि म्हणून संतांनी प्रसाद दिल्याचं प्रमाण आहे. एक चिटाळी
खेळतात रे. जा माग बसा मग. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राज गोपाळासी या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं संतोषराव तर कीर्तन करायला बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशीच्या कीर्तनात बुवानं सैराट काही सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नसतं. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणे मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या गरजे. बाकीच्या दिवशी सुद्धा पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये चरित्र केलं, त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं, आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर रामचरित्राचं, कारण एकमेकाच्या विरोधात आहे. निवडणुकीला उभे नाही, नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग गेला. कृष्ण राम सरळ. जन्मापासून विरोध. रामाचा भर दुपारी, कृष्णाचा रात्री. रामाचा जन्म नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा सूर्यवंशात, कृष्णाचा चंद्रवंशात. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात, सेंट्रल जेल. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी, अरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. जनयति राम कनुगण श्यामा निजयायुत भुजचारी. भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. राम जन्म. दासीनं रडण्याचा आवाज बघितला आणि दशरथजी पर्यंत गेली. जय हो महाराज, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी का आनंद समाना परमानंद. जाहि बुलाई बजावहु बाजा, जाओ बाजे बजाने को लगाओ. अयोध्येत रामाचा जन्म झाला. अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजत होते, आनंदाला पारावार नाही. तसं कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं तुमच्या गावाला आली. शिंगोढा घ्या सोळंके पाटील पेढे कशाचे. मला मुलगा झाला. झालं कधी? अरे टेन्शन मध्ये उलट. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा, जगजेटी झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी. मारेल. रामाचा जन्म आनंद माय बापाला, कृष्ण जन्म चिंता माय बापाला. असं उलट आहे. रामाचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी. कृष्णजीचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचनं. म्हणून एक बाणी एक पत्नी एक वचनी रामचरित्राचं आचरण. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन कृष्ण चरित्राचं उच्चारण. कारण शक्य नाही न. तुम्ही पहा, देवे उचलली स्वकरे मेदिनी, तुमच्याने गुणी उचलवे. त्यानं स्वसामर्थ्यानं पृथ्वी उचलली, आम्हाला चुरमुऱ्याचं पोतं हलत नाही. त्यानं 12 गाव अग्नी गिळला. इथं विडी पोळल्यावर उड्या मारतात माणसं.
म्हणून आचरण नाही, उच्चारण. नाही तर माणसं लागोपुरतं चरित्र, इकडे चांगले लोक आहे म्हणून आपण तिकडे काही काही महादेवाच्या मंदिरात गांजा ओढतात आणि एकटं नाही, त्यांची टोळीच असते. नो हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ. बरं, सप्ताहामध्ये पाया पडा तर माणसं कामं करत नाही, त्यांच्यात धाऊ धाऊ कामं न सांगता. एक पळत जातं, पाणी आणतं, दुसरं चिलीम स्वच्छ करतं, तिसरं खडा पुसून काढतं, चौथं नारळाच्या दोरीची गुंडाळी करतं, एक ठासून चिलीम भरतं, पाचवं गुलाबाच्या फुलाचा रस काढतं, सहावं लावतं काडीपेटी. एकमेका सहाय्य करू. मग त्यांचा विधी असतो. असं 3 वेळा महादेवाकडे दाखवतात. महादेव लक्ष देत नसेल तर सामूहिक निमंत्रण देतात. आलं, खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलीम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. आपण जर म्हटलं रे भगवान शंकर का दरबार है, आप यहाँ ऐसा मत किया करो. बोलते बाबाजी ये भी तो भगवान शंकर का प्याला है. असं अरे का मग आम्ही तर ऐकलं हलाहल विष महादेवानं प्राशन केलं, तुला गांजाच कसा चालला, रोगर घे ना तू थोडं. म्हणून आचरण करू नका, फक्त उच्चारण. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. सगळ्यांना माहिती आहे भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात. प्रगट भयो भगवान गोकुल, प्रगट भयो भगवान नंद के घर में नवबद. गोकुल की बात, बस बस आनंद. मग रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता 11 वाजता तर बोलू लागले. तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर आहे. पुढे खोड्या असह्य झाल्या, गोकुळातून जावं लागलं. मथुरेला गेले, मामाला मारलं, आजोबाला राज्यावर बसवलं, द्वारकेचा राजा झाला. 1 तासात एवढं झालं, टेन्शन घ्यायचं नाही. सूर्यग्रहणाचा दिवस, कुरुक्षेत्र आणि सुवर्ण दान करायचं प्रभूंनी ठरवलं. आणि प्रभू लवाजम्याणीशी कुरुक्षेत्रावर आले. राजा चाले तेथे वैभव सांगा ते. राजा भंडारीजी, आपल्या संतातला राजा ज्ञानोबा आहे ना, ज्ञानियांचा राजा. आषाढीला पाहिलं असेल तुम्ही, जिथं आमचा राजा थांबतो तिथं शहरचे शहर तयार होतात रात्रभरासाठी. राजा चाले तेथे वैभव सांगा. तसा भगवान द्वारकेचा राजा आणि जेव्हा कुरुक्षेत्रावरती आला, लवाजम्याणीशी सुवर्णदान करायचं कुरुक्षेत्रावर, सूर्यग्रहणाचा पवित्र कालावधी. आणि सांगितलं, जा रे कोणीतरी गोकुळात जा, ते आमचे गोपाळ गोपिका, त्यांना म्हणाव किसनरावनं बोलवलं. आता देव 90 वर्षाचं वय पूर्ण करून 92-93 झाले होते. कारण 125 वर्षे श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे पडले. 12 वर्षे, 11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 18 वर्षे 7 महिने मथुरा, आणि 95 वर्ष द्वारका, असं 125. पण प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे, केले देवे द्वारके. 95 वर्षे द्वारकेला होते, पण त्या चरित्राचं उच्चारण काल्यात नाही. 18 वर्षे 7 महिने होते, तरी त्याही चरित्राचं उच्चारण नाही. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते, त्या कालावधीमध्ये जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण. कौरव पांडव युद्ध संपल्यानंतरची घटना. मग हे बालमित्र सुद्धा 95चे 100कडे झुकलेले असेच होते. निरोप आला, तुम्हाला बोलावलं श्रीकृष्ण देवानी, कुरुक्षेत्रावर सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. आता हे सगळे 95, 96, 97 त्या गोपिका, ते गोपाळ, काठ्या घोंगड्या त्यांच्या जुन्या पद्धतीनंच. आणि भगवान श्रीकृष्णजी सिंहासनावर विराजमान आहे, कडेकोट बंदोबस्त आहे.
आणि हे 100-200 लोकांचं टोळकं आलं गोकुळातलं, काट्या गोंगड्या जुन्याच पद्धतीनं. पोलिसनी अडवलं. कुठं झाला तुम्ही? अरे त्या मित्रानं बोलवलं आम्हाला भेटीला. कोण मित्र? तो किसन्या नाही का वर बसलाय? ए जरा तोंड सांभाळून बोला. तुमचा मित्र? बाल सखा. क्या बकवास करते हो रे, पैरों में नहीं जूता बोलते बाल सखा. जाऊ देईना पोलीस. योग असा की कृष्णजीच लक्ष गेलं सिंहासनावरून. उभे झाले. ए पोलीस, अरे ते काट्या घोंगड्या मीच बोलावल्या, येऊ द्या आतमध्ये. आता मोदी साहेबांना आवाज दिल्यावर हे सोयीचे गेले का घोंगड्यावाले? पोलीसला ढकलून, खाकी कपड्यावाल्या, तुझा बाप बोलवतो आम्हाला आणि तू अडवतो. अर्धा तास झाला. पोलीस सरले बाजूला. आम्हाला काय माहिती घोंगडेवाले तुमचा एवढा वशिला. आणि जेव्हा गोकुळ सोडलं होतं तेव्हा देव 12 वर्षाचा होता. आता 95चे झाल्यावरच्या भेटी आहे. आनंद आवरला नाही. जगाच्या बापानं उडी टाकली सिंहासनावर. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू 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 देव रडू लागले. गोपाळी रडले. कुठं होता रे कृष्ण्या? किती दिवस झाले बाबा भेट नाही. हे पहा भंडारीजी, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये. ते काय अपमान करल. समाजात एकांतात भेटू द्या. समाजात तुम्ही किती मोठा अधिकारी साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर सगळे ऑफिस लट 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 कापत. पण जत्रेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या गावात या तर तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचा महादू तुम्हाला आवाज, ए लेका साहेबा इकडे तंबाखवान. ज्या साहेबाला ऑफिस घाबरत, महादेव त्याला अय लेका साहेबा. का तुलसीदासजी म्हणतात, अख्ख हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. गोस्वामी तुलसीदासजी की जय, गोस्वामी तुलसीदासजी की जय, गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे विचारतात, केव्हा आला रे तुळशा? मर जाओ जाओ नहीं, जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं, पुकारे पिछले नाव. हे बालपणचे मित्र भेटले. कुठं होता कृष्णा? किती दिवस झाले साधी भेट नाही. का भेटीला आला नाही? थांबा, सांगतो सांगतो, शांत राहा. मी गोकुळ सोडून गेलो मथुरेला. अरे तिथपर्यंत आम्हीच होतो. त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, ते माहिती आहे. त्याच्या पुढचं सांग. मग द्वारकेला गेलो. हा ते सांग. द्वारकेला गेलो, द्वारकेचा राजा झालो. राज्य कारभार व्यवस्थित चालला. पुढे कौरव पांडवांचं युद्ध झालं. त्या पांडवाच्या बाजूला मी होतो. अर्जुनाच्या रथावर सारथी झालो. अरे पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करेना. मग ते कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी गीता सांगावी लागली. एक गोपाळ म्हणला, 95चा गोपाळ, गीता कशी असते रे? आम्हाला सांगशील का? आपल्या का ते संस्कृत मध्ये असते रे. तुम्ही शाळेत गेला नाही, तुम्हाला मग आम्हाला काहीच नाही सांगशील का कृष्ण्या? सांगतो सांगतो तुम्हाला. काय प्रवचन? कधी? आज 4 ते 5 जाहीर झालं. आज कुरुक्षेत्रावर 4 वाजता. नीट बस, त्याची काही गरज नाही बारक्या लेकराची. 4 ते 5 भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3:30ला तर कुरुक्षेत्र हाऊसफुल झालं भंडारीजी. भगवान बसले 4ला. VIP कक्षामध्ये हे होते घोंगड्यान काठ्या. VIP आता ह्या गाद्या टाकल्या का नाही बस तसे ते VIP घोंगड्या काठ्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि श्लोकाला सुरुवात केली. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम,
म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता, मेयाची नेमिला साता काळू ग्रासित असे भूता ये म्हणयागते पंडुसुता, सकळे जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, मी जगाचा बाप आहे, माझ्यापासून कोणी झालं नाही, मी कोणापासून झालं नाही, जन्य जनक भाव संबंध नाही, कार्यकारण संबंध नाही, मला भगवान म्हणतात, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. एक म्हातारी गवळण उठली, ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे. VIP मध्ये होते ते स्वयंसेवक म्हणले, ए म्हातारी बैस खाली. काय एवढा मंडप न हे टाकलं का तुझ्या शंकासाठी? तिकडे जाणं, जिथं बुवा उतरला तिथं बंगल्यावर जाऊन शंका विचार दिवसभर. इथं प्रवचन गप्प बसा तुम्ही. म्हातारी बिघडली. तुम्हाला काय माहिती आहे? आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं माझ्या गावचं आहे. देव म्हणले, खरं आहे तिचं, खरं आहे, खरं आहे, विचार म्हणा. अरे काय विचार म्हणा? काय सांगतो कृष्णा? मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, मी परमेश्वर आहे, मी ईश्वर आहे, मी देव आहे, मी भगवान आहे, मी प्रभू आहे. अरे शिंगोण्याच्या लोकांना सांग, मी नाही ऐकून घेणार का? लहानपणी काय काय धंदे केले हे मला माहिती आहे. चोऱ्या करू करू चोऱ्या करू करू अख्ख्या गावाला वैतागून सोडलं लहानपणी. आता शिंगोण्यात लागला प्रवचनात सांगायला, मी प्रभू आहे, मी ईश्वर आहे, मी परमेश्वर आहे, मी देव आहे. अरे तू काय धंदे केले हे मला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया. चोऱ्या करता करता बाळपण गेलं आणि इथं प्रवचनात सांगतो प्रभू आहे. काय मी म्हणते, आता गावच्या होत्या त्या, माणसानं खोटं बोलायचे काही मर्यादा ठेवा. खोटं म्हणजे अरे तू म्हणतो माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, कार्याकारण संबंध नाही, मला मायबाप नाही, मला मूळ माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही. काय बाता हाणतो कृष्ण्या? तुझा जन्म झाला तर सुंट वडे वाटणारे आम्ही.
हा टोपी सरळ घाला. नाही काही शिकलं तर चालेल, निदान टोप्या घालणं शिका व्यवस्थित. विठ्ठल अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात करणारे आम्ही. गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावी एके पुढे, वाटी ताटी सुंट वडे. तुझ्या जन्माचे सुंट वडे आम्ही खाल्ले आणि तू प्रवचनात सांगतो माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही. अरे तू कोणाचा आम्हाला विचार, कोणाचा? गवलन का आनंद कुमार कन्हैया. आणि इथं लागला प्रवचनात बाता हाणायला. मग काय करतो? दुसऱ्याला सांग. बढाई दिखावत मोही. बाकीच्यांना सांग का जानत हो प्रभुपणा तेरा सबही. ए म्हातारे, आता पार 11:20 झाले. तुझं ऐकायला आले का लोक? लहानपण आहे, चोऱ्या केल्या असल म्हणून काय तो प्रभू नाही का? अरे नुसत्या चोऱ्याच नाही, आणखी एक गोष्ट ऐक.
सन्माननीय माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, त्यांच्याकडे बरेच आमचे कीर्तन झाले, ते आज आले. आपण सगळे स्वागतासाठी टाळावा. अजून अर्धा तास थांबावं लागेल साहेब, जमल? हां, मग ते नाही, ते पूर्वी तर 3-3 तास बसायचे साहेब. ठीक आहे. या मोठ्या लोकांच्या उपस्थितीमुळे तुमचा आमचा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. नाही, धन्यवाद. विठ्ठल औरबात सुनवू खल सुगला. आणखी एक गोष्ट ऐक, बांधलिया तू आपण गोपाला. म्हणजे त्याचं कारणही घडलं. ते कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे, लक्षात ठेवा. म्हणून माऊलीची ओवी आहे, या लागे शरीर सांडवा की जे सकाळी गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत का दिला? याचं कारण आहे, सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याखाली, 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. तसे काही माणसं तारुण्यात 50 गडी राबवतात, तेच म्हातारपणात दुसऱ्याच्या दारात जर्मनचं ताट घेऊन भाकरी मागतात. या धनाचा न धरी विश्वास. संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. आता हे कुबेराचे पुत्र, बाप श्रीमंत. किती श्रीमंत? आपली श्रीमंती निळोबाराय कशात बसत नाही. एकंदर 9 निधी संपत्तीपैकी 8.5 निधी आताही एकट्या कुबेराच्या ताब्यात आहे. निधी म्हणजे ते संजय निधी निराधार ते शब्द नाही चालत इथे. निधी तुमच्या लक्षात आणून देतो. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. 10 ग्रामला 50,000 रुपये भाव आहे. 7 कोटी सोन्याच्या घराचा हिशोब करा, मेंदू बंद पडल भारताचे. पण ही सगळी संपत्ती, 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं, ही रावणाची संपत्ती पावनिधी आहे. पावनिधी. मग राहिलेली पावनिधी जगात आहे. त्याच्यात आपलं 2 ग्रामचं कशात बसतं हे नंतर डोकं चालवा. आणि आताही 8.5 निधी एकट्या कुबेराच्या ताब्यात आहे. आता 23 साली सुद्धा. देह हे काळाचे 8.5 निधीचा मालक आहे. आणि त्या कुबेराचे पुत्र नग्न अवस्थेत तलावामध्ये स्नान करत होते. तिथून नारदजी चालले. नारायण, अरे सार्वजनिक सरोवर आहे का तुमच्या बंगल्यातलं बाथरूम समजला का रे? हे बिना कपड्यानं आंघोळा करता? ए चिपळ्यावाल्या, पुढच्या गावाला जा पीठ मागायला, आम्हाला नको शहाणपण सांगू. असं संपत्तीनं मातला का रे तुम्ही? वृक्ष व्हाल म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. वृक्ष व्हाल. आता त्यांची नशा उतरली. चुकलं बाबा, उशाप द्या. उशाप नंद पाटलाच्या दारात व्हाल आणि देवाच्या हातून उद्धार होईल. तेच 2 वृक्ष झाले. उखळ्याला बांधलं देवाला,
ते उखळ ओढत नेलं, वृक्षात अडकलं ते आडवं, जोरात वळलं ते उन्मळून पडले. उखळी बांधिता उपटिले विमलार जुणव. और बात सुन उखल सुगला बांधलिया. अरे एवढ्या खोड्या की एक दिवस याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं, यानं उखळ ओढत नेलं, ते झाड उपडून काढले. आणि आत्ता शिंगुण्याच्या प्रवचनात म्हणतो मी प्रभू आहे. अरे काय धंदे केले लहानपणी हे मलाच माहिती ना, काय बाता हाणतो. ए म्हातारे, बांधलं असं खोड्या करताना. अरे नुसत्या खोड्या नाही, खोड्या असह्य झाल्या, सहन होईना. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी आल्या. मग यशोदा म्हणली तू गावात राहण्याच्या लायकीचा नाही, कांबळा दिला आणि काठी दिली आणि गाईच्या मागला. कांबळा हातामध्ये काठी चारित असे धेनू सावळा जगजेठी फेरत बनबन गौवा चरावत. काही तुकया बंधू लकरीलेले हात खांद्यावर घोंगडण हातात काठी घेऊन गुरवळली. आणि इथं सांगतो मी प्रभू आहे काय बडाई दिखावत मोही जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही. एकदा संप्रदायपूर्वक भजन बरोबर 12ला तुम्हाला मोकळे करतो. लोणीकर साहेब 2 ते 5 गंगा मसल्याला रामायण आहे, 7:30 ते 10:30 बजाज नगर औरंगाबादला. हे रोजचं आणि रोजचे सकाळचे कीर्तन आहे. म्हणून त्या ढगे पाटलाला सांगितलं चपात्या चटणी बांधून देणे. दिवसभर जेवायला वेळ नाही. मी आलो तेव्हा 20 मिनिट 10ला कमी होते. ते मीच सांभाळतोस काय संतोषराव. तो आमच्या नंतर गाव असल्यामुळे एकदा अजून 29 मिनिट आहे आपले. बस बरोबर आहे. हात वर करा. शाबास. एवढं घे रे भाऊ, एवढं. अरे साहेबांचा फोटो घे ना. वा वा, उद्या पेपरला देता येईल. गंगा भारतीजी महाराजांच्या दरबारात त्यांच्या पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर. इकडे लवकर ये. हात दुखायच्या आधी घ्यायचे. ये पुढे. आता चांगलेच वर करा. ते फोटो काढ, पेपरला देते पेपर. तेव्हा आता जमला. ये इकडे सगळं काढू घ्या. शाबास शाबास. वा वा. एका तालात रखुमाई टाळ वाजू नका. एक टाळ नाही, एक हात वर. हा एक. शाबास. एक. जरा ताकद. एक. हा एवढं घे. हे टाटा बिर्लाला नाही भेटत.
चलो. रावत कहे तुकया बंधू लकरिलेले हात. जेव्हा थोड्या असह्य झाल्या सर्व नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागली. यशोदे तुला येईल राग आपण काही सांग. यशोदा बाळाच्या बाजूने बोलू लागली. भोर होते हुए आप जल्दी दौड़ करके चले आते हो, लेकिन मुझे आपका सच नहीं लगता, क्योंकि हमारे घर में माखन का कीचड़ होता है तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता. आणि खरंही आहे, माझ्या घरी दह्या दुधाचा चिखल होतो, परवा म्हशीचं पारडू तुपाच्या टाक्यात फसून मेलं. एवढं जर माझ्याकडे आहे तर माझा कृष्णा कपभर ताक चोरायला येईल का तुमच्याकडे? पट्ट का तुम्हाला? आणि खरं आहे लोणीकर साहेब, ह्या पदव्या आहे, नाव नाही, ही पद्धत होऊन बसली. नंदाचा मुलगा, उपनंदाचा मुलगा, आता नाही म्हण का सरपंचाचा मुलगा, उपसरपंचाचा मुलगा, पोलीस पाटलाचा मुलगा, सदस्याचा, चेअरमनचा, व्हाईस चेअरमनचा, आमदारचा, हे जसं तशी पदवी आहे, नाव नाही. एकंदर 5 पदव्या होत्या गोकुळामध्ये. नंद, उपनंद, ऋषभानू, ऋषभानूवर आणि नंदराज. पण पदव्या निवडणुकीवर नाही, गायीवर आहे. गायीवर 9 लाख गायीचं नेतृत्व करणारा नंद, 5 लाख गायीचं नेतृत्व उपनंद, 10 लाख गायी ऋषभानू, 50 लाख गायी ऋषभानूवर आणि कोटीम गवाम गृह्य यस्य नंदराजस येवही. गर्ग संहितेमध्ये हे गर्गाचार्यजींनी व्याख्या दिल्या. 1 कोटी गायी, त्याला पदवी नंदराज. एवढ्या जर गायी होत्या तर दूध किती होत असेल? 1 लिटर 150 ग्राम. आमची जर्सी चालली 27. जितकं पाणी पिती त्याच्या डबल दूध देते. कसं देते ते जर्सीलाच माहीत, तिच्या मालकाला माहीत नाही, तर युरियाला माहीत. पूर्वी लोणीकर साहेब, पूर्वी खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायची मान. तुम्ही खिल्लाऱ्या गाईचं वासरू पहा, वासरू सोडा, 1000 गाई कळपानं चरत असू द्या, वासरू शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारत, जाऊन 999 गाई डावलून आईच्याच कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. हे जर्सीचं बैताड. म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो का बुवा? अनुभव आहे. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा रोडवर, समजायचं जर्सीच्या दुधाचा पैसा. म्हणून यशोदा म्हणाली, हमारे घर में अगर माखन का कीचड़ होता तो हमारा बच्चा आपके घर में कैसा आ सकता. नेहमी आई बाळाच्या बाजूने बोलते बघा, निवडवर आहे. सगळ्या शिंगोण्याला त्रास देणारं पोर असू द्या, तक्रारी घेऊन त्या महिला वाड्यावर येऊ द्या, तो वाड्याची मालकीन दरवाजात उभी राहून लाल डोळे त्यांच्यावर, तुम्हाला नाही का लेकरं? याला माय म्हणतात. तुम्हाला नाही लेकरं? एक 10 12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? गोपिका म्हणल्या सपादण्याजोगं असलं तर हे काय एकटं येतं का? मिळवणी गोपाळ, घरामध्ये सिरे काणा, धरू जाता पडून जातो यादवाचा राणा. हे बघा, आता 23 मिनिट आहे, मला ऐकून घ्यायला वेळ नाही. काय असेल ते लेखी द्या, मग शांत डोक्यानं विचार करील. 2-3 गवळणी पुढे आले. लेखी
लेकी कसं द्यायचं यशोदे का? समुद्राची शाईन पृथ्वीचा कागद पुरणार नाही लिहायला. लाड कहा कान्हाबाई, लाड कहा कान्हाबाई, काणाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू वाटे. समुद्राची शाईन पृथ्वीचा कागद केला तरी खोड्या लिहिता येणार नाही. असं आहे का? हा, मग तोंडी सांगा पण लवकर उरका. एक आले पुढं, आमच्या शेळा चोरीला जातात यशोदा. मग म्हातारं दारात झोपलं होतं घोंगडी पांघरून. गारठाचे दिवस तुमच्या कृष्णानं कुठून तरी सकाळी ताकाचा माठ आणला आणि आमच्या म्हाताऱ्यावर वतला आणि म्हातारा 9 वाजता मेला. झोपला होता म्हातारा, उलंडीला ताकाचा डेरा. दुसरी आली, तुझं काय? आमची मुलं रात्रीची झोपत नाही बघा. का बरं? साप 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 करून वरडतात, झोपत न अंगणात जाऊन पळतात. का? तुमचा कृष्ण कुठून तरी मेलेले साप आणतो दिवसा, आमच्या खेळणाऱ्या मुलाच्या गळ्यात घालतो आणि बाकीच्यांना म्हणतो शंकरजी पहारे, शंकरजी पहारे. मेले मेले आणून या सर्प आणि आमच्या पोरा धावतो दर्प. ती जर तिसरी आली, तुमचं काय? आमच्या गावात दिंडी निघणार होती, आम्ही दारापुढं रांगोळ्या काढल्या, नंतर तुमच्या कृष्णानं रांगोळी काढली. मराठी कळते तुम्हाला? चौथी आली, तुझं काय? झोपडपट्टीत राहतो बघा आम्ही, बरोबर. तुमचा कृष्ण काल अग्नी घेऊन आला, बाहेर निघा बाहेर निघा बाहेर निघा. आम्ही बाहेर निघलो, काय करायचं? घर पेटवायचं आहे. अरे आमचं गरीबाचं घर पेटवल्यावर राहायचं कुठं कृष्णा? देईन एक तोंडावर, तुझ्या बाबाचं का घर? आम्हाला दमबाजी करतो. ऐसी ऐकता गाराणी यशोदा नैनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकूनी. कान धरले. मम्मी ग, उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही संतोषराव. ज्याचा जो स्वभाव असतो ना, स्वभाव, त्याच्यात बदल होत नाही. त्याला मराठीत म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. कुत्रा आणि पुछडी 6 महिना नळीमा राखे, ते पण वाकी ने वाकी. एक गुजराती भाषेतली म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी वाकडेपणा त्याचा स्वभाव जात नाही. एका गावात एका सुशिक्षित बेकारानं काही काम नसल्यामुळे हा प्रयोग केला. 6 महिने नळी घातली शेपटात, वजनामुळे ते सरळ झालं शेपूट 6 महिने. याला वाटलं आता यश आलं. आपले पूर्वज म्हणत आले की कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण पठ्ठ्यानं करून दाखवलं. मीटिंग घेतली गावकऱ्यांनी, म्हणले आपलं गावाचं नाव गिनीज बुकात येणार आहे. आपल्या गावच्या पठ्ठ्यानं यशस्वी प्रयोग केला. वर्गणी केली, मोठा मंडप टाकला, स्टेज, त्याच्यावरती बॅनरच्या आपले कुत्रन ते शेपूट घाल, त्या शेपटात नळी घालणार सुशिक्षित बॅनरला. सगळ्या जिल्ह्यातून लोक आले, निळोबार आहे. प्रचंड गर्दी झाली. पण स्टेजवर चौघ आहे. कुत्र, नळी घालणार, ज्याच्या हस्ते काढायची ते प्रतिष्ठित पाहुणे, आणि एक प्रास्ताविक वालं. बस स्टेज लक्षात आला तुमच्या? चौघ दिसतात ना तुम्हाला इथून? पहिलं प्रास्ताविक केलं. ग्रामस्थांच्या वतीनं आपले आभार.
आतापर्यंत किती पिढ्या मेल्या आपल्या म्हणत आल्या की कुत्रा जसे पुट वाकडं असते सरळ होत नाही, पण आमच्या गावच्या सुशिक्षित बेकारानं हा यशस्वी प्रयोग करून दाखवला. आता आपल्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, भारताचं नाव जगात येणार आहे. आता प्रतिष्ठित पाहुण्यांच्या हस्ते शेपटातून नळी काढायचा कार्यक्रम होणार आहे आणि नळी काढल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. आताच नाही, सर्व नळी काढल्यावर असं म्हणून प्रास्ताविक वालं बसलं. आता नळी काढणारं उठलं. टवकारून होते लोक. प्रतिष्ठित पाहुण्यानं एका झटक्यातच काढली नळी आणि समाजाकडे पाहिलं, कोणी टाळी वाजवली नाही. प्रतिष्ठितांना वाटलं, ठरलं होतं प्रास्ताविक मध्ये नळी काढल्यावर टाळी वाजवायची. नळी व्यवस्थित निघली नाही का म्हणून कुत्र्याकडे पाहिलं. 90चा काटकोण शब्दाचा, याला म्हणतात स्वभाव. कुत्र आणि पुछडी छे महिना नळी मा राखे, ते पण वाकी ने वाकी. वाकडेपणाचा स्वभाव आहे, स्वभाव बदलत नाही. ते पुण्यातली गोष्ट आहे. पहाटेची वेळ आहे. पहाटे 3:30 पावणे 4 वाजले होते. संतोषराव एक टांगेवाला झोपला होता. प्रवासी उठला टांगेवाला, लोभापोटी घोडं सोडलं, जोडलं, टांग्याला बसला. प्रवासी निघाला. टांगा स्वारगेटला जायचं. 2च मिनिटात घोडा थांबला. प्रवासी टांग्यातच. टांगेवाला उतरला, डॅन्स केला, पुन्हा चालला, डॅन्स केला, पुन्हा चालला, डॅन्स 4-5 वेळा डॅन्स केला आणि वैतागला प्रवासी. टांगेवाल्या, नवरदेव नाही मी, झाली हाऊस एकदा 20 वर्षापूर्वी. स्वारगेटला जायचं, गाडी मिळायची, मला डॅन्स करत. तो म्हणला, तसं नाही पाटील, तुम्ही झोपत न उठवलं. फुकट नेतो का? फुकट नाही पाटील, समजून घ्या गरीबाला. माझ्याकडे 2 घोडे आहे, एक वरातीचं आणि एक टांग्याचं. झोपत न उठलो, घोडं सोडलं, टांग्याला जोडलं पाटील. पण आता लक्षात आलं, वरातीचं टांग्याला आलं आणि टांग्याचं घरी बांधून आहे. मग ते डॅन्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही. याला स्वभाव, याला स्वभाव म्हणतात. आधी होता वाघ, ज्याचा जो स्वभाव आहे. सेवानिवृत्त मिलिटरीचा अधिकारी गावात आला, पण पारमार्थिक असल्यानं रोज सोवळ नेसून मंदिरात जायचा, हातात ताट न तांब्या. तरुण पोरं म्हणली, साहेबाची गंमत करता का रे? करा. हातात ताट आहे पूजेचं, तांब्या आहे पाण्याचा, साहेब मंदिराकडे चालले. तरुण मुलाने आवाज दिला, अटल सर. ताटही फेकलं, तांब्याही फेकला, मुलांना शालूट ठोकला. याचं नाव स्वभाव आहे. तसं कृष्णजीनं कान धरले, मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही, मग गावात राहू नको. जाई राणा सवे घेऊणी गोधणा. सकाळी कांबळा काठी दिली. गोपाळाच्या संवेद भगवान कृष्णजी निघाले. माय यशोदेनं कृष्णजीची पाठमोरी आकृती पाहिली. माय रडायला लागली. हे प्रत्येकाने समजून घ्या. संतोषराव, माय मेली, समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं, ज्याची आई वारली. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांच्या आई वारल्या, पण ते टीव्हीला आपण पाहायचो. गुजरातमध्ये आईच्या भेटीला साहेब जायचे, एकाच बाकड्यावर चिकटून बसायचे. जॅकेटवाले पंतप्रधान,
पांढरी साडी, पांढरे केस, मुखात नाही दात, म्हातारी माय चिकटून. फुलपात्रभर पाणी दिलं. साहेबांनी घेतले 2-3 घोट. शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे गालावर वघळे पाण्याचे उतरले. म्हातारीनं क्षणाचा विलंब नाही लावला. साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. त्यांना तोंड नाही पुसतायत. भारताचा पंतप्रधान आहे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. तुम्हाला नातवंड असू द्या, पण आईकडे फिरून पहा तर ते तुम्हाला लेकरूच समजतंय. एकदा आई गेली ना, अरे आई म्हणजे घरातली पंती असते. पंतीचा प्रकाश नाही, लाईट एवढा. पण घराचं मंदिर करण्याची ताकद पंतीत आहे, लाईट नाही. लाईट मध्ये नाही. आणि पंती विझली तसं आई गेली की समजायचं देवीच्या मंदिरातून देवीची मूर्ती विसर्जन झाली. कोणत्याच आईला वाटत नाही माझ्या लेकरांनी दूर जावं. पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला जावं लागते, नाईलाज आहे. पण जत्रेच्या निमित्ताने तुम्ही गावाला येताना सगळ्यात जास्त आनंद आईला होतो. अख्ख्या गावात तिच्या वयाच्या आबाई, नानी, काकी, दादा आला माझा मुंबईहून, दादा आला माझा मुंबईहून, दादा. आनंद आवरत नाही. काय करून खाऊ घालू 3 दिवस तिचे असे आनंदात जातात. आणि 4थ्या दिवशी मुलगा सुटकेस भरतो तेव्हा मायेच्या डोळ्याला धारा लागतात. जातोय वाटतं. आणि मग मुलगा पाया पडायला येतो तर रडून विचारते, माय चालला का बाबा? हो आई. आता कधी येशील माझ्या राजा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई. हे बघ, नाही रजा मिळाली तर येऊ नको. आता मी पिकलं पान आहे, कधी गळून पडेल याचा नेम नाही बाबा. जिथं राहायचं तिथं सुखानं राहा, एवढीच माझी अपेक्षा आहे. याचं नाव माय आहे, लक्षात. फार खर्च येत नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं. कुत्र सांभाळायला खर्च नाही. कुत्र सांभाळायला खर्च तेवढा मायबाप सांभाळायला नाही. कुत्र याचं एसीच्या गाडीमध्ये पुढच्या बकेट सीटवर बसून शहरात फिरतं. आणि याची माय वृद्धाश्रमात जर्मनच्या ताटात शिळे भाकरी खाते. एक 5 मिनिट घेतो मी. आता आलीच वेळ संपत. जर चुकून मायबाप वृद्धाश्रमात टाकले असेल, ज्याला मायबाप नाही ना, इलाज नाही. पण असेल त्यांना सांगतो, मंदिरात जाऊ नका. पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवा. ते पाठीवून प्रेमानं हात फिरवतात. तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. त्याला काही फार खर्च येत नाही. चुकून जर मायबापाला टाकलं असेल वृद्धाश्रमात, कीर्तन संपल्यावर घरी जा. घरी गेल्यावर आतून कडी लावा आणि पहिलं बायकोच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहिजे तुम्हाला? ती म्हणाल चांगलं कीर्तन ऐकून आलं, डोक्यात फरक झाला का? डोकंच जाग्यावर आलं म्हणा. माझ्या मायबापाला घरी आणतो म्हणा. बायको म्हणणार आहे आणा आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गोट्यात ठेवतो म्हणा. आणा का? मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची एकच इच्छा आहे, माझा दादा दिवसात एकदा तरी डोळ्यानं दिसावा. या पलीकडे आईची इच्छा नाही. गोठ्यामध्ये फाटकं पोतं द्या, मळकटली गोदडी द्या, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा स्वयंपाक करू नका. मुलाबाळात उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापाने उसणं पासणं करून मोलमजुरी करून तुम्हाला पदवीधर केलं, त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चोरा, पाप नाही लागणार. आणि मोटरसायकल ऑफिसला जाताना गोठ्याकडून न्या. कारण जनावर जसे चाऱ्यासाठी हंबरतात, तसे तुमचे मायबाप मोटरसायकलचा आवाज ऐकत बसले असतील. लेक येईल माझा, भूक लागली त्यांना. उतरू नका.
मोटरसायकल उभी करा, खिशातली भाकरी काढा आणि कुत्र्याला फेकता तशी गोठ्यात फेका. पाहू नका शेणात पडली का गव्हाणी. तुमचं काम झालं. जा ऑफिसला निघून. आई घुसत घुसत त्या भाकरीपर्यंत येईल. भाकरी लुगड्याच्या पदरानं पुसल. बापाजवळ जाईल. कोपऱ्यात बसलेले आहे दोघं. गाईच्या गोठ्यात त्यांचा वाटप होईल. अर्धी भाकरी बापाला आणि अर्धी माय घेईल. भूक ते मुखात दात नाही. भाकरीचा भुगा करून ताटात पाणी वततील. थोडा वेळ राहू देतील. पण एकमेकाकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं एक एक घास खाताना घासा गणिक माय न बाप अभिमानानं म्हणल, भाकर माझ्या दादानं दिली म्हणून, भाकर माझ्या राजानं दिली म्हणून, भाकर माझ्या लेकानं दिली म्हणल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, हे लक्षात. आज जगाचा बाप चालला गाई घेऊन. इथून वाढलंय आपल्या पाठमोरी आकृती पाहिली. जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण माय यशोदा गोपाळांना सांगू लागली, सांभाळ